विधान भवनाच्या परिसरामध्ये जाणार आहोत। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे आणि काल एकंदरीतच विधान परिषदेमध्ये राहुल गांधींच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये खडाजंगी झालेली होती आणि या दरम्यान अंबादास दानवे यांनी आपल्याला शिवीगाळ केली असा आरोप प्रसाद लाड यांनी केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवेंचं निलंबन करावं अशी मागणी घेऊन आता त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता अंबादास दानवेंनी माफी मागावी अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे। विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन व्हावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता आज पुन्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर विधिमंडळामध्ये याचे सगळे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, प्रसाद लाड आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत, काय नेमका त्यांचा पवित्रा आहे? कारण की त्यांनी अंबादास दानवेंनी माफी मागावी त्यासोबतच त्यांचं निलंबन करावं अशी मागणी केलेली आहे। अगदी बरोबर आहे। काल आपण जर बघितलं असेल तर परिषदेत गोंधळ झाला होता आणि शिवीगाळपर्यंत हा प्रकार आला होता आणि प्रसाद लाड आता जे आहेत ते पायऱ्यांवर बसलेले आहेत। दीपक, आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी प्रसाद लाड पायऱ्यांवर बसलेले आहेत आणि ते आंदोलन करतात जोपर्यंत अंबादास दानवे। तेव्हा विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रसाद लाड यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। विधान परिषदेमध्ये जो एकंदरीतच प्रकार घडलेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी माफी मागावी त्यासोबतच विरोधी पक्ष नेत्यांचं निलंबन करावं अशी मागणी प्रसाद लाड यांनी केलेली आहे। त्यासोबतच मोठं घमासान या सगळ्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये झालेलं होतं आणि आज देखील या सगळ्याचे पडसाद जे आहेत ते आजच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय नेमकं होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की त्यांनी थेट जी मागणी केलेली आहे ती विरोधी पक्ष नेत्यांचंच निलंबन करावं अशी मागणी प्रसाद लाड यांनी केलेली आहे। राहुल गांधी यांनी काल संसदेमध्ये जे भाषण केलेलं होतं त्या मुद्द्यावरून काल प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये विधान परिषदेमध्ये गोंधळ झालेला होता, खडाजंगी झालेली होती आणि या दरम्यान अंबादास दानवे यांनी शिवी दिली असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे आणि याच मुद्द्याचा धागा पकडून त्यांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन पुकारलेलं आहे आणि अंबादास दानवे यांचं निलंबन करावं अशी मागणी प्रसाद लाड हे करत आहेत। दरम्यान शिव्या देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं देखील काही वेळापूर्वी ज्या वेळेला त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळीच देखील त्यांनी म्हटलेलं होतं। आपल्यासोबत स्वतः प्रसाद लाड आहेत। प्रसादजी, आपण आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, काय आपली मागणी आहे? कारण तुम्ही थेट विरोधी पक्ष नेत्यांचंच निलंबन करावं अशी मागणी लावून धरलेली आहे, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? माझी निलंबनाची मागणी एवढ्यासाठीच आहे की ज्या पद्धतीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी काल सभागृहामध्ये शिवीगाळ केली, माझ्या स्वर्गीय आईला जी कॅन्सरच्या दुर्गम आजाराने 25 वर्षापूर्वी वारली तिच्या नावाने शिवीगाळ केली। मी या माध्यमातून एकच माननीय उद्धवजींना विचारू इच्छितो की ज्यांना आम्ही महाराष्ट्राची मातोश्री म्हणतो त्या त्यांच्या आई मीनाताई ठाकरे ज्यांचा आम्ही आदर करतो ते उद्धव ठाकरे एका आईला शिव्या दिल्यानंतर ते सहन करणार आहेत का? सभागृहाच्या आत सभागृहाच्या बाहेर दादागिरी करणं, खुनाची धमकी देणं, बोट तोडणं, मी दंगलखोर आहे म्हणणं हे किती योग्य आहे याचा विचार देखील या महाराष्ट्रातील जनतेने करायला पाहिजे। एका मराठी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत माणसाला हे शोभतं का? त्यामुळे जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत आणि राहुल गांधीच्या निषेधाचा प्रस्ताव जात नाही तोपर्यंत मी या पायरीवर बसणार। सरकारने मला बोलवावं, माझ्याशी चर्चा करावी। पण जे अंबादास दानवेंचं म्हणणं होतं ते म्हणत होते की माझा काही तोल सुटलेला नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि राहुल गांधींचा विषय हा सभागृहाचा विषयच नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं। बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रांनी सांगावं की मातोश्री बद्दल बोलताना ह्या बाळासाहेबांनी याची जीभ सोडून काढली असते जर बाळासाहेब जिवंत असते। हा काय बाळासाहेबांच्या गोष्टी आम्हाला सांगतो? बाळासाहेबांकडे आम्ही जात होतो, हे जर बाळासाहेबांसमोर झालं असतं त्याची जीभ सोडून काढली। पण त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जर आमच्यावर बोट उगारलं तर बोट तोडण्याची हिंमत आमच्यामध्ये देखील आहे। तेव्हा प्रसाद लाड हे आपल्याला प्रतिक्रिया देत होते, त्यांचा संपर्क तुटलेला आहे। जोवर अंबादास दानवे यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा जो आहे तो प्रसाद लाड यांनी घेतलेला आहे। त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। विधान भवनातल्या पायऱ्यांवर प्रसाद लाड यांचं आंदोलन सुरू आहे। काल राहुल गांधींच्या मुद्द्यावरून
मोठी खडाजंगी झालेली होती विधान परिषदेमध्ये आणि आज त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी देखील उमटताना पाहायला मिळत आहेत। ज्यावेळेला राहुल गांधी यांनी जो मुद्दा संसदेमध्ये मांडलेला होता त्याचा सभागृहाने एकमतानं राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा अशी मागणी काल प्रसाद लाड यांनी कामकाजाच्या दरम्यान केलेली होती आणि याचवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात आणि त्यासोबतच प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील यांच्यामध्ये जुंपलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी शिवी दिली असा जो आरोप आहे तो प्रसाद लाड यांनी केलेला आहे। दरम्यान शिवी देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं प्रसाद लाड यांनी म्हणत त्यांनी माझ्या वैयक्तिक गोष्टींवर देखील टीका केलेली आहे असा आरोप देखील प्रसाद लाड यांनी केलेला आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा धागा पकडून त्यांनी विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन करावं ही प्रमुख मागणी घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।